हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 27वा दिवस आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 27. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सपोज टू चा यूज कसा करायचा हे पाहणार आहोत. खूप साऱ्या लोकांना सपोज टू मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. बऱ्याचशा लोकांनी मला मेसेज करून सांगितलं की सर सपोज टू वरती व्हिडिओ बनवा. सो दॅट्स वाय आजचा जो लेसन असणार आहे तो सपोज टू वरती असणार आहे. आणि सपोज टू हा प्रोफेशनल इंग्लिशमध्ये म्हणजे ऑफिस प्लेसेस, वर्क प्लेसेस या ठिकाणी खूप जास्त यूज केला जातो. त्याच्यामुळे आपण आज सपोज टू हा शिकणार आहोत. ओके, सपोज टू आपण विदाउट एनी ग्रामॅटिकल फॉर्म्युला शिकणार आहे, अगदी एकदम सोप्या पद्धतीने आणि प्रॅक्टिस मधून आपण शिकणार आहोत. ओके, तर सगळ्यात आधी सपोज टू हा यूज कुठे करतो, आपण कोणत्या कंडिशन्स मध्ये यूज करतो किंवा कोणत्या सिच्युएशन्स मध्ये आपण यूज करतो हे समजून घेऊयात. ओके, तर बघा सिच्युएशन अशी आहे किंवा कंडिशन अशी आहे की सपोज तुम्हाला एखाद्या अशा गोष्टीबद्दल बोलायचं आहे की जी गोष्ट ठरलेली आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट ठरलेली आहे. जसं की समजा तुम्हाला कोणाला तरी भेटायचं आहे आणि तुम्ही भेटण्याची वेळ ही संध्याकाळी 6 ही फिक्स केली. ठीक आहे, तुम्ही 2 फ्रेंड्सने मिळून ठरवलं की आपल्याला संध्याकाळी 6 वाजता भेटायचं आहे. ठीक आहे, आपल्याला संध्याकाळी 6 वाजता भेटायचं आहे. आता हे ठरवलं आहे बघा, संध्याकाळी 6 वाजता भेटणं आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं की आपल्याला 6 वाजता भेटायचं आहे, आपल्याला 6 वाजता भेटायचं आहे, कारण की आपण तीच वेळ जे ते ठरवलेली आहे किंवा निश्चित केलेली आहे. ओके, मग त्यावेळेस काय म्हणणार आपण, वी आर सपोज टू मीट ॲट 6 o'clock. वी आर सपोज टू मीट ॲट 6 o'clock, कारण की ती गोष्ट ठरलेली आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट आपण जे ते केली पाहिजे. ठीक आहे, आपण 6 वाजता भेटणार आहोत, आपल्याला 6 वाजता भेटायचं आहे. किंवा एखादी गोष्ट अपेक्षित असणे, जसं की बघा आता एखाद्या कंपनीमध्ये काही एम्प्लॉईज कामाला आहेत. आता एम्प्लॉईज कामाला आहेत म्हटल्यावरती कामाची वेळ ही ठरलेली असणार आहे की किती वाजता ऑफिसमध्ये यायचं आणि किती वाजता ऑफिसमधून बाहेर पडायचं, बरोबर ना. सो आता बघा ऑफिसचा टायमिंग समजा 10 वाजताचा आहे. ठीक आहे, किती तर 10 वाजताचा. तर आता इथे एम्प्लॉयला सॅलरी दिली जाते, याचा अर्थ एम्प्लॉयचं हे कर्तव्यच आहे किंवा एम्प्लॉय कडून हे अपेक्षित आहे की त्यांनी 6 वाजता जे ते ऑफिसला आलं पाहिजे. ओके, सो एम्प्लॉईज सपोज टू कम टू ऑफिस ॲट 10 AM. एम्प्लॉईजनी सकाळी 10 वाजता ऑफिसला येणे अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यांना वारंवार सांगण्याची गरज नाहीये, कारण की त्यांचं ते कर्तव्य आहे. ठीक आहे, सो अपेक्षित गोष्ट सांगायचे सपोज टू यूज करा. पुढची गोष्ट म्हणजे समजा एखाद्या गोष्टीबद्दल नियम आहे, तर ते नियम सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहे, सपोज टू यूज करणार आहे. ठीक आहे, बघा एखादी गोष्ट करणं अपेक्षित आहे, कर्तव्य आहे, एखाद्या गोष्टीचा नियम आहे, एखादी गोष्ट करणं हे नियमच आहे, किंवा एखादी गोष्ट का करायची, कारण की ती गोष्ट ठरवलेली आहे. तर अशा केसेसमध्ये आपण काय करणार आहोत, तर अशा केसेसमध्ये आपण सपोज टू यूज करणार आहोत. फाईन, तर आता आपण वाक्य बघूयात आणि जसजशी वाक्य होतील तसे आपण स्ट्रक्चर्स शिकणार आहोत आणि तसे तसे आपण नियम सुद्धा नवीन नवीन जे ते शिकणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट द लेसन. फर्स्ट आपलं सेंटेन्स, आय एम सपोज टू कॉल हिम टुडे. आय एम सपोज टू कॉल हिम टुडे. आता इथे सांगितलं जातंय की मी त्याला आज कॉल करायचा आहे. ठीक आहे, मी त्याला आज कॉल करायचा आहे. आता बघा समजा असं ठरलेलं आहे की तुमचा मित्र तुम्हाला म्हटला की काम कर, तू मला उद्या जे ते कॉल कर. एखाद्या ठिकाणी जायचं असेल, या दोघांना काहीतरी काम असू शकतं. मग तो मित्र काय म्हणला त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला की एक काम कर, मी तुझी मदत करतो, तू मला उद्या कॉल कर. ठीक आहे, आणि तो दिवस उजाडला आणि मग आता काय म्हटलं जातंय, आय एम सपोज टू कॉल हिम टुडे. मला आज त्याला कॉल करायचा आहे. ठीक आहे, बघा का आपण सपोज टू यूज केलं, कारण की हे ठरवलेलं होतं, हे ठरलेलं होतं की कॉल तू करायचा. म्हणून हा व्यक्ती काय म्हणतोय, आय एम सपोज टू कॉल हिम टुडे. मी आज त्याला कॉल करायचा आहे. ठीक आहे, पुढे, यू आर सपोज टू सबमिट फॉर्म बाय फ्रायडे. ठीक आहे, सो यू आर सपोज टू सबमिट फॉर्म बाय फ्रायडे. तुला
फ्रायडे पर्यंत किंवा तुला शुक्रवारपर्यंत फॉर्म सबमिट करायचा आहे. आता बघा इथे असा नियम असू शकतो की जी मुदत आहे फॉर्म सबमिट करण्याची ती फ्रायडे पर्यंत दिलेली आहे, शुक्रवारपर्यंत दिलेली आहे. त्याच्यामुळं तेवढीच मुदत असल्यामुळे काय सांगितलं जातंय तर तुला फ्रायडे पर्यंत किंवा शुक्रवारपर्यंत फॉर्म सबमिट करायचा आहे. या गोष्टी त्याला आठवण करून दिली जाते. ठीक आहे, नियमच असल्यामुळे किंवा तितकीच मुदत असल्यामुळे आपण काय केलं, सपोज टू यूज केलंय. ठीक आहे, त्याला त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी. फाईन. अजून एक सेंटेन्स बघूयात आणि मग आपण हे सेंटेन्सेस कसे बनवायचे हे शिकून घेणार आहोत. पुढे, शी इज सपोज टू मीट मी ॲट 5. शी इज सपोज टू मीट मी ॲट 5. तिने मला 5 वाजता भेटायचे आहे. ठीक आहे, तिने मला 5 वाजता भेटायचे आहे. आता बघा इथे अगेन असं असू शकतं की दोघा जणांनी जे ते वेळ ठरवली आहे की 5 वाजता भेटायचं आहे म्हणून. ठीक आहे, तुम्ही जे ते तुमच्या फ्रेंडला सांगितलं असेल की तू माझ्याकडे 5 वाजता ये, तू मला 5 वाजता भेट. ठीक आहे, सो तुला मला जे ते 5 वाजता भेटायचं आहे. सो तुम्ही काय म्हणता की शी इज सपोज टू मीट मी ॲट 5, म्हणजेच तिने मला 5 वाजता भेटायचे आहे. ओके, आता हे अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी काय करणार आहात तुम्ही, तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा. आता हे प्रेझेंट मधले वाक्य लक्षात ठेवा. आता आपण जे पाहिले ना ते प्रेझेंट मधले वाक्य आहेत. ठीक आहे, प्रेझेंट किंवा येणारा काळ, प्रेझेंट आणि फ्युचर. ठीक आहे, या 2 काळामधले हे वाक्य आहेत. सो असे वाक्य बनवण्यासाठी आपण व्यक्तीचा उल्लेख करणार आहोत सुरुवातीला. देन त्याच्यानंतर आपण ॲम, इज किंवा आर यूज करणार आहे. व्यक्तीच्या नंतर काय यूज करायचंय, ॲम, इज किंवा आर. हे प्रेझेंट आणि येणारा काळ त्यासाठीचं स्ट्रक्चर आहे. तर ॲम, इज व आर कुठे यूज करायचा ते आपण बघूयात. बघा, फॉर प्रेझेंट. ठीक आहे, फॉर प्रेझेंट जर आय असेल म्हणजे तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय तर तुम्ही यूज करा ॲम. देन यू, वी किंवा दे यांच्याबद्दल जर तुम्ही बोलणार असाल तर यूज करा आर. ओके, ही, शी किंवा सिंग्युलर पर्सन असेल म्हणजे एकच व्यक्तीचं नाव असेल. ठीक आहे, राहुल, सुरेश, महेश, ओमकार असं एकाच व्यक्तीचं नाव असेल तर तेथे यूज करा इज. फाईन, हे आहे प्रेझेंटसाठी. तर बघा, व्यक्तीचा उल्लेख, देन ॲम, इज किंवा आर यूज करा. ते झाल्याच्या नंतर सपोज टू. ठीक आहे, सपोज टू हे कंपल्सरी तुम्हाला यूज करायचे. सपोज टू मध्ये चेंजेस अजिबात करायचे नाहीयेत. ओके, सपोज टू यूज करून झाल्याच्या नंतर ती ऍक्शन मेन्शन करा जे ऍक्शन करायचं ठरलं आहे किंवा जी ऍक्शन करणं अपेक्षित आहे किंवा जे ऍक्शन करणे हे नियमच आहे. ठीक आहे, तर ते ऍक्शन इथे मेन्शन करा. देन पुढे एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. ठीक आहे, एक्स्ट्रा डिटेल्स ऍक्शनच्या पुढे. ऍक्शनचं तुम्हाला फर्स्ट टाईप यूज करायचं आहे. जसं की बघा इथे आय होता म्हणून आपण ॲम यूज केला. देन सपोज टू, त्याच्यानंतर ठरलेले ऍक्शन व पुढे एक्स्ट्रा डिटेल्स. दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघा यू यूज करत होतो आपण म्हणून आपण आर यूज केला. देन सपोज टू, त्याच्यानंतर ऍक्शन काय होती, काय करायची ऍक्शन होती तर सबमिट करायचं होतं ना, त्याच्यामुळे आपण सबमिट ही ऍक्शन यूज केली. आणि काय सबमिट करायचं होतं, एक्स्ट्रा डिटेल्स, फॉर्म सबमिट करायचा होता. कधीपर्यंत तर फ्रायडे पर्यंत, म्हणून बाय फ्रायडे लिहिलं आपण. ओके, तिसरं वाक्य बघा, शी होतं म्हणून आपण इज यूज केलं. देन सपोज टू यूज केला. त्याच्यानंतर ऍक्शन ठरलेली, कोणती ऍक्शन ठरली होती, भेटण्याची, म्हणून आपण मीट हे यूज केलं. व पुढे एक्स्ट्रा डिटेल्स. एक्स्ट्रा डिटेल्स मध्ये काय आहे, कोणाला भेटायचंय तर मला भेटायचं आहे. कधी भेटायचं आहे तर 5 वाजता भेटायचं म्हणून इथे ॲट 5 असं लिहिलेलं आहे. ओके, तर आपण आता पुढच्या वाक्यांकडे वळूयात. नेक्स्ट सेंटेन्स बघा, वी आर सपोज टू स्टार्ट द मीटिंग ॲट 10. वी आर सपोज टू स्टार्ट द मीटिंग ॲट 10. आपल्याला 10 वाजता मीटिंग स्टार्ट करायची आहे. बघा, समजा सगळ्यांनी मिळून एक वेळ ठरवली मीटिंगची. काय वेळ ठरवली तर 10 वाजता जे ते मीटिंग आपण करायची आहे. सगळी लोक मीटिंगला जमलीत आणि 10 अजून काय वाजले नाहीत, पण 10ला जे ते 5 किंवा 10 मिनिट बाकी आहेत. मग काय म्हणतात ते लोक की आपल्याला 10 वाजता बरोबर जे ते मीटिंग सुरू करायची आहे किंवा स्टार्ट करायची आहे. का
कारण की तसंच ठरलं होतं. ठीक आहे. सो ठरल्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या गोष्टी या आपण सपोज टू यूज करून सांगत असतो की हे असं असं ठरलं आहे. ठीक आहे. इथं काय ठरलं होतं, 10 वाजता जे ते मीटिंग स्टार्ट करायचं ठरलं होतं. सो इथं तेच म्हटलं जातंय की वी आर सपोज टू स्टार्ट दी मीटिंग ॲट 10. आपल्याला 10 वाजता मीटिंग स्टार्ट करायची आहे. पुढे दे आर सपोज टू फॉलो दी रूल्स. दे आर सपोज टू फॉलो दी रूल्स. त्यांनी रूल्स फॉलो करणे अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यांनी रूल्स फॉलो करणे अपेक्षित आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना की तुझं हे कर्तव्यच आहे. ठीक आहे. ही गोष्ट करणं तुझं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे ते कर्तव्य फॉलो करणं हे अपेक्षित आहे आम्हाला. तू एक स्टुडंट आहेस, तू एक विद्यार्थी आहेस, तर विद्यार्थ्याने अभ्यास करावा. सो तुझ्याकडून अभ्यास करणं हे आम्हाला अपेक्षित आहे. ओके. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जॉब दिलाय, आपण चांगली त्याला सॅलरी देतोय आणि कामाची वेळ ठरलेली आहे सकाळी 9:30. मग आपण काय म्हणणार की तू 9:30 वाजता येणं आम्हाला जे ते अपेक्षित आहे, कारण की तसंच ठरलं आहे किंवा तसा आमच्या कंपनीचा रूलच आहे. ओके. तर इथं पण तेच म्हटलं जाते काय, दे आर सपोज टू फॉलो दी रूल्स. त्यांनी रूल्स फॉलो करणं अपेक्षित आहे. फाईन. पुढे यू आर सपोज टू वेअर अ युनिफॉर्म ॲट स्कूल. यू आर सपोज टू वेअर अ युनिफॉर्म ॲट स्कूल. याचा अर्थ आहे की तुम्ही शाळेमध्ये युनिफॉर्म घालणं अपेक्षित आहे. ठीक आहे. शाळेचा तसा नियमच आहे की विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म घातलाच पाहिजे, असा रूल आहे. सो रूल फॉलो केला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही शाळेमध्ये युनिफॉर्म घालणं हे अपेक्षित आहे. ओके. आम्हाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे वारंवार तुम्हाला, कारण की ते जे ते साहजिकच आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, शाळेमध्ये शिकताय, सो साहजिक आहे की तुम्ही युनिफॉर्म हा घातलाच पाहिजे. ठीक आहे. तुमच्याकडनं ती गोष्ट स्वतःहून करणं अपेक्षित आहे. फाईन. पुढे ही इज सपोज टू सेंड द रिपोर्ट टुडे. ही इज सपोज टू सेंड द रिपोर्ट टुडे. त्याने आज रिपोर्ट सेंड करायचा आहे. ठीक आहे. त्याने आज रिपोर्ट सेंड करायचा आहे. ठीक आहे. आता इथे बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याला काम दिलं मागच्या वीकमध्ये की अशा अशा गोष्टीवरती तुला रिपोर्ट बनवायचा आहे आणि तुला 1 आठवड्याची मुदत दिली जाते आणि ती मुदत आता संपली आणि तो दिवस उजाडला की ज्या दिवशी त्याला रिपोर्ट सेंड करायचा आहे. ठीक आहे. मग इथं काय म्हटलं जातंय की आज त्याने रिपोर्ट सेंड करायचा आहे किंवा त्याला आज रिपोर्ट सेंड करायचा आहे. ओके. हे ठरलेलं होतं, त्याच्यामुळे आपण काय केलं, सपोज टू यूज केलाय. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय वॉज सपोज टू मीट हिम येस्टरडे. आय वॉज सपोज टू मीट हिम येस्टरडे. आता याचा अर्थ आहे की मी त्याला काल भेटायचं होतं. ठीक आहे. आता अगेन इथं ठरलेलं होतं. वरती जे आपण सेंटेन्सेस पाहिले ना, इथं ठरलेलं होतं की एखादी गोष्ट किंवा एखादी ऍक्शन प्रेझेंटमध्ये करायची आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये करायची आहे. सो आपण प्रेझेंट किंवा येणाऱ्या काळाबद्दल बोलत होतो, पण इथे आता आपण काय पाहणार आहोत, तर भूतकाळामध्ये जे ठरलं होतं अशी एखादी गोष्ट की जी करायची ठरली होती आणि वेळ पण निघून गेलेली आहे. मग त्या पास्ट मधल्या गोष्टीबद्दल आपण कसं बोलणार हे आपण पाहतोय. तर इथं सेम सिच्युएशन आहे. इथं काय, तर इथे ठरलं होतं, काय ठरलं होतं, काल भेटायचं ठरलं होतं. ओके. सपोज आज जे ते 18 तारीख आहे. ओके. आणि पूर्वीच 10 तारखेलाच हे ठरवून ठेवलं होतं की 17 तारखेला भेटायचं आहे. ठीक आहे. आता बघा 17 तारीख जे ते उलटून गेली, आज 18 तारीख आहे. सो आजच्या डेटला काल बद्दल बोललं जातंय. काय बोललं जातंय, तर आय वॉज सपोज टू मीट हिम येस्टरडे. मला काल त्याला भेटायचं होतं. काल 17 तारीख होती आणि ठरलं होतं की 17 तारखेला भेटायचंय. सो मला काल त्याला भेटायचं होतं असं बोललं जातंय. राईट. पुढे शी वॉज सपोज टू कॉल मी लास्ट नाईट. शी वॉज सपोज टू कॉल मी लास्ट नाईट. आता इथे सांगितलं जातंय की काल रात्री तिने मला कॉल करायचा होता. ठीक आहे. काल रात्री तिने मला कॉल करायचा होता. अगेन ठरलेली गोष्ट आणि भूतकाळामध्ये ठरलेली, म्हणजे भूतकाळामध्ये ती घटना व्हायची होती असं ठरलं होतं
आता ती गोष्ट झाली की नाही हे डिपेंड करते व्यक्तीवरती. ओके, पण इथं आपण काय सांगतोय तर शी वॉज सपोज टू कॉल मी लास्ट नाईट, तिने मला काल रात्री कॉल करायचा होता. ठीक आहे, आता इथं ठरलेलं होतं आधीच की कालच्या तारखेला कॉल करायचा होता. कुणे तर तिने कॉल करायचा होता. फाईन, तर हेच इथं सांगितलं जातंय. आता बघा ही अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत, यासाठी स्ट्रक्चर काय यूज करायचंय तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा. काय करायचं आहे, व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे सुरुवातीला, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वाक्य आपण पास्ट साठी यूज करतो. ठीक आहे, अशी एखादी गोष्ट जी की ठरली होती आणि ती डेट पण निघून गेलेली आहे. ठीक आहे, तो दिवस किंवा ती मुदत जी आहे ती आता निघून गेलेली आहे, उलटून गेलेली आहे, अशी गोष्ट सांगण्यासाठी आपण ही वाक्य यूज करणार आहे. तर व्यक्तीचा उल्लेख व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर वॉज किंवा वर यूज करतो आपण. ठीक आहे, वॉज किंवा वर हे व्यक्तीवर डिपेंड राहतं. आता वॉज कुठे यूज करायचा किंवा वर कुठे यूज करायचा हे आपण बघूयात. बघा, फॉर पास्ट इथे लिहिलंय मी. समजा तुमच्या वाक्यामध्ये जर आय असेल, ही असेल, शी असेल किंवा सिंग्युलर पर्सन म्हणजे एकच व्यक्ती असेल, एकाच व्यक्तीचं नाव असेल, तर तुम्ही यूज करायचं आहे तिथे वॉज. ओके, काय यूज करायचं आहे तर वॉज यूज करायचं आहे. आणि समजा तुमच्या वाक्यामध्ये यू असेल, वी असेल किंवा दे असेल तर यूज करायचं आहे तुम्हाला वर. ओके, कंपल्सरी काय यूज करायचं आहे, वर यूज करायचं आहे. ठीक आहे, तर व्यक्तीवर डिपेंड असणारे वॉज यूज करायचा की वर यूज करायचा ते. ठीक आहे, तर व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर वॉज यूज करा किंवा वर यूज करा. देन इथे सुद्धा कंपल्सरी सपोज्ड टू यूज करायचा आहे. सपोज्ड टू, प्रेझेंट मध्ये सुद्धा सपोज्ड टू यूज करतो आपण आणि पास्ट वाल्या गोष्टीसाठी सुद्धा आपण यूज करतो सपोज्ड टू. फाईन, सपोज टू यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन यूज करा आणि ऍक्शनचं टाईप 1 यूज करतो आपण. ठीक आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म दोन्ही ठिकाणी. तर ऍक्शनचा टाईप 1 यूज करा, देन यूज करा एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, काय यूज करायचं आपल्याला, एक्स्ट्रा डिटेल यूज करायचे आहेत ऍक्शनच्या टाईप 1च्या नंतर. जसे की बघा या वाक्यांमध्ये काय ऍक्शन होती, मीट ही ऍक्शन होती. म्हणजे काय ठरलं होतं, भेटायचं ठरलं होतं म्हणून मीट यूज केला. कोणाला भेटायचं होतं तर त्याला भेटायचं होतं. कधी भेटायचं होतं, काल भेटायचं होतं म्हणून यस्टरडे लिहिला इथे. तर ज्या तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असतील ना त्या ऍक्शनच्या नंतर तिथे मेन्शन करा. फाईन, पुढचं आपलं सेंटेन्स बघूयात आपण. We were supposed to leave at 7. We were supposed to leave at 7. आम्हाला 7 वाजता निघायचं होतं. ठीक आहे, आम्हाला 7 वाजता निघायचं होतं. आता बघा इथे असं होऊ शकतं की या लोकांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे यांना 7 वाजताच निघायचं होतं आणि तसं ठरलं पण होतं या सर्व मित्रांचं. काय तर आता आपल्याला 7 वाजता निघायचं आहे आणि तशी परमिशन सुद्धा घेतली गेली होती. कुठून तर ऑफिसमधून, की आम्हाला जे ते 7 वाजता निघायचं आहे तर आम्हाला 7 वाजता निघण्याची परमिशन द्या. आणि असं होऊ शकतं की परमिशन पण दिली गेली, त्याच्यामुळे हे लोक काय म्हणतात ते की आम्हाला किंवा आपल्याला 7 वाजता निघायचं होतं पण काही कारणास्तव काय झालं तर उशीर झाला. ठीक आहे, म्हणून लोक काय म्हणतात ते की अरे आपल्याला 7 वाजता निघायचं होतं. फाईन, पुढे बघा इथे वी होतं म्हणून आपण वर यूज केलाय बरं का. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, दे वर सपोज टू अराइव्ह ॲट 6. दे वर सपोज टू अराइव्ह ॲट 6 याचा अर्थ आहे की त्यांना 6 वाजता यायचं होतं. ठीक आहे, त्यांना 6 वाजता यायचं होतं. सपोज असं झालं की एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ ठरवलेली आहे 6 वाजताची. ठीक आहे, 6 वाजता येण्याची किंवा 6 वाजता जमण्याची सगळ्यांनी वेळ ठरवलेली आहे आणि ती जी काही मंडळी आहे किंवा ती जी काही लोक आहेत त्यांनी सुद्धा 6 वाजताच आलं पाहिजे असं ठरलं होतं. पण काही ती निवडक जी लोक होती ती आली नाहीत. मी इथं काय बोललं जाते की त्यांनी 6 वाजता यायचं होतं. ठीक आहे, असं ठरलं होतं की त्यांनी जे ते 6 वाजता यायचं आहे आणि त्यांनी 6 वाजता यायचं होतं असं बोललं जाते. पुढे, ही वॉज सपोज टू सबमिट द रिपोर्ट यस्टरडे. ही वॉज सपोज टू सबमिट द रिपोर्ट यस्टरडे. इथे सांगितलं जाते की त्याने काल रिपोर्ट सबमिट करायचा होता. त्याने
काल रिपोर्ट जो तो सबमिट करायचा होता. असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला कालपर्यंतची मुदत दिली होती की तुला रिपोर्ट सबमिट करायचा आहे. ठीक आहे, अपेक्षित होतं की काल रिपोर्ट सबमिट केला पाहिजे, पण काही कारणास्तव रिपोर्ट जो आहे तो सबमिट केला गेला नाही. म्हणून काय म्हटलं जातंय की ही वॉज सपोज टू सबमिट द रिपोर्ट यस्टरडे. त्याने काल रिपोर्ट सबमिट करायचा होता. पुढे आय वॉज सपोज टू अटेंड द मीटिंग. आय वॉज सपोज टू अटेंड द मीटिंग. मला मीटिंग अटेंड करायची होती. ठीक आहे, मी मीटिंग अटेंड करायची होती. आता इथे बघा, एक असा व्यक्ती की जो मॅनेजर आहे कंपनीचा. आता कंपनीची इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हटल्यावरती मॅनेजर तर असलाच पाहिजे मीटिंगमध्ये, पण काही कारणास्तव मॅनेजरला मीटिंग अटेंड करता आली नाही. मग हा व्यक्ती सांगतो की मी कंपनीचा मॅनेजर आहे, काल मीटिंग झाली कंपनीची आणि मी मीटिंग अटेंड करायची होती. मी मीटिंग अटेंड करणं हे अपेक्षित होतं. ठीक आहे, कारण की मला सांगायची गरज नाही कोणाची, माझं ते कर्तव्यच आहे. ओके, मी जर कंपनीचा मॅनेजर आहे तर माझ्यावरती ती रेस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा मला ते कर्तव्य आहे की मी मीटिंग ही अटेंड केली पाहिजे. सो तो तेच सांगतोय की मी मीटिंग अटेंड करायची होती, बट काय कारणास्तव ती गोष्ट झाली नाही. फाईन. पुढे, यू वर सपोज टू ब्रिंग युअर आयडी कार्ड. यू वर सपोज टू ब्रिंग युअर आयडी कार्ड. तुम्ही तुमचं आयडी कार्ड आणायचं होतं. ओके, तुम्ही तुमचं आयडी कार्ड हे आणायचं होतं. म्हणजेच काय, तर इथं अपेक्षित आहे. समजा एक्झाम चालू आहे, एक्झाम सेंटरला काही स्टुडंट्स पोहोचले, तर एक्झाम सेंटरला चेकिंगच्या वेळेस आयडी कार्ड घेऊन जाणं हे त्या स्टुडंटचं कर्तव्यच आहे किंवा हे बंधनकारकच असतं. हा नियमच आहे की तुमच्याकडे तुमचं आयडी कार्ड हे असलंच पाहिजे. सो तेथे एक्झाम सेंटरला सुद्धा एंट्री पॉइंटला असं बोललं जाते त्या स्टुडंट्सला की तुम्ही तुमचं आयडी कार्ड का नाही आणलं. तुम्ही तुमचं आयडी कार्ड आणणं हे अपेक्षित होतं. ठीक आहे, तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तुम्ही स्टुडंट्स आहात. सो तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की तुम्ही आयडी कार्ड आणणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे, इथं काय सांगितलं जातंय की यू वर सपोज टू ब्रिंग युअर आयडी कार्ड. तुम्ही तुमचं आयडी कार्ड आणणं हे अपेक्षित होतं. ठीक आहे, पुढे, वी वर सपोज टू डिस्कस दिस इश्यू यस्टरडे. वी वर सपोज टू डिस्कस दिस इश्यू यस्टरडे. तर इथं बोललं जातंय की आपण हा इश्यू काल डिस्कस करायचा होता. ठीक आहे, समजा काहीतरी एक प्रॉब्लेम झालाय, काहीतरी एक इश्यू झालाय आणि सगळ्यांनी मिळून काही दिवसांपूर्वी एक डेट ठरवली होती की या दिवशी जे आहे ते आपल्याला या इश्यूवरती किंवा या प्रॉब्लेमवरती डिस्कशन करायचं आहे. पण असा प्रॉब्लेम झाला की जी डेट ठरवली होती त्या डेटला कोणी जमलंच नाही डिस्कशन करण्यासाठी. मग इथे परत एकदा कॉल आला कोणाचा तरी की अरे असं असं डिस्कशन करायचं आहे इश्यूवरती. मग तुम्ही म्हणताय काय, तर आपण या इश्यूवरती कालच डिस्कशन करायचं होतं, काल ठरलं होतं ना आपलं डिस्कशन करायचं. सो मग का कॅन्सल केलं. वी वर सपोज टू डिस्कस दिस इश्यू यस्टरडे. आपण काल या इश्यूवरती डिस्कस करायचं होतं. ठीक आहे, सो आतापर्यंत बघा मी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केले आहेत. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. सो आपण आता निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. फर्स्ट बघा, आय एम नॉट सपोज टू टेल एनीवन अबाउट दिस. आय एम नॉट सपोज टू टेल एनीवन अबाउट दिस. याचा अर्थ आहे की मी या गोष्टीबद्दल कोणालाच काहीच सांगायचं नाहीये. ठीक आहे, मी या गोष्टीबाबत कोणालाच काहीच सांगायचं नाहीये. आता बघा, सपोज असं झालं की तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडेन्शियल म्हणजे खूप जास्त सिक्रेट गोष्ट, खूप गुप्त गोष्ट जे आहे ते विश्वासाने कोणीतरी सांगितली तुम्हाला ती गोष्ट, आणि तो असा म्हटला की ही गोष्ट अजिबातच कुठे स्प्रेड करू नको आणि कोणालाच ही गोष्ट सांगू नकोस. ठीक आहे, असं तुमच्याकडून प्रॉमिस घेतलं त्या व्यक्तीने. ओके, सो तुम्हाला कोणीतरी विचारतं की अरे काय बोलला तो, मग तुम्ही त्याला हेच सांगताय काय की मला ही गोष्ट कोणालाच सांगायची नाहीये. ठीक आहे, का, कारण की त्याची तशी अपेक्षा आहे. ज्या फ्रेंडनी माझ्याकडून असं प्रॉमिस घेतलं त्या फ्रेंडची ही अपेक्षा आहे. ठीक आहे, पुढे, यू आर नॉट सपोज टू यूज युअर फोन while driving. You are not supposed to use your phone while driving. तुम्ही तुमचा फोन ड्रायव्हिंग करताना यूज नाही केला पाहिजे. ठीक आहे, किंवा तुम्ही तुमचा फोन
ड्रायव्हिंग करताना यूज करू नये. का यूज करू नये? बिकॉज बघा तसा रूलच आहे की ड्रायव्हिंग करताना फोन यूज करायचा नसतो. मग इथे तोच नियम सांगितला जातोय की तुम्ही तुमचा फोन जो आहे तो यूज करता कामा नये. कधी? कार ड्रायव्हिंग करताना. ओके, ठीक आहे. तर आपण अजून एखादा सेंटेन्स बघूया आणि मग स्ट्रक्चरकडे वळूया. पुढचा सेंटेन्स बघा. वी आर नॉट सपोज टू पार्क आर कार्स हिअर. वी आर नॉट सपोज टू पार्क आर कार्स हिअर. आपल्याला इथे कार पार्क करायची नाहीये. ठीक आहे. असं असू शकतं की ज्या ठिकाणी ही लोक कार पार्क करत आहेत त्या ठिकाणी असा बोर्डच लागला आहे की इथं कार पार्क करणं अलाउड नाहीये अजिबातच. ठीक आहे. जर पार्क केली कार तर दंडात्मक कारवाई केली जाईल असं काहीतरी तिथं जे ते बोर्ड लागलेला असेल. सो एकाने तो बोर्ड पाहिला आणि तो काय म्हणतोय की आपल्याला इथे कार पार्क करायची नाही. म्हणजे थोडक्यात तसं ते अलाउड नाहीये. ठीक आहे, असा नियमच आहे. फाईन. आता बघा इथे अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवताना काय करायचं आहे, आपल्याला काय स्ट्रक्चर यूज करायचं आहे. तर ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती सुरुवातीला. फाईन. ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती सुरुवातीला यूज करा. ते यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला एम, इज किंवा आर यूज करायचा आहे. ठीक आहे. एम, इज किंवा आर यूज करायचा आहे व त्याच्यानंतर नॉट लावायचा आहे. म्हणजेच एम नॉट, इज नॉट किंवा आर नॉट यूज करायचा आहे. त्याच्यानंतर सपोज्ड टू यूज करा. सपोज्ड टू यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन यूज करा. ऍक्शनचा टाईप 1 व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे. तर जसं की आपलं ठरलं होतं बघा इथे प्रेझेंट मध्ये आय साठी एम यूज करणारे, नॉट लावा पुढे निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं. यू, वी, दे यांच्यासाठी आपण आर यूज करणार होतो. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आरच्या पुढे नॉट लागणार आहे म्हणजे आर नॉट. ही, शी व एकच व्यक्ती असेल तर इज लावायचं ठरलं आहे. तर तुम्हाला नॉट लावायचं आहे का? बिकॉज निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे मग तो होऊन जाईल इज नॉट. फाईन. तर आपण आता सेंटेन्सेस बघूयात पुढचे. यू आर नॉट सपोज टू ओपन एल्स मेसेजेस. यू आर नॉट सपोज टू ओपन एल्स मेसेजेस. एल्स मेसेजेस म्हणजे काय? इतरांचे. एल्स म्हणजे इतरांचे. ठीक आहे. तर इथे काय सांगितलं जाते तर तुला इतरांचे मेसेजेस ओपन करायचे नाहीयेत. म्हणजे तसं अलाउड नाहीये तुला की दुसऱ्यांचं तू मेसेज ओपन करशील. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला सांगणं की ही गोष्ट नाही केली पाहिजे कारण ती गोष्ट नियमात बसत नाहीये किंवा ही गोष्ट नाही केली पाहिजे. का? कारण की तुझ्याकडून तशी अपेक्षा नाहीये. ठीक आहे. तू चीटिंग नाही केली पाहिजे. तुझ्याकडून मला तशी अपेक्षा नाही की तू चीटिंग करशील. तर एखादी गोष्ट करणं अपेक्षित नाहीये मला तुझ्याकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून. किंवा एखादी गोष्ट जे ते केली नाही पाहिजे किंवा करायची नाहीये. का? कारण की तशी ती गोष्ट करणं अलाउडच नाहीये. किंवा एखादी गोष्ट नाही करायला पाहिजे किंवा करता कामा नाहीये. का? कारण की तसा नियम आहे. फाईन. सो अशा प्रकारच्या गोष्टी सांगायच्या असतील तर आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर्स यूज करणारे, निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण यूज करणारे. तर आपण पुढे जाऊयात. वी आर नॉट सपोज टू टॉक लाऊडली इन द लायब्ररी. वी आर नॉट सपोज टू टॉक लाऊडली इन द लायब्ररी. याचा अर्थ आहे की आपल्याला लायब्ररीमध्ये मोठ्या आवाजामध्ये बोलायचं नाहीये. ठीक आहे. किंवा आपण लायब्ररीमध्ये मोठ्या आवाजामध्ये बोलता कामा नाहीये. ठीक आहे. का? कारण की लायब्ररीचा तसा नियम आहे की मोठ्या आवाजामध्ये तुम्ही बोलू शकत नाहीये. मोठ्या आवाजात बोलणं हे प्रोहिबिटेड आहे. ठीक आहे. सो नियम आहे लायब्ररीचा की मोठ्या आवाजामध्ये बोलायचं नाहीये. त्याच्यामुळे आपण सुद्धा मोठ्या आवाजामध्ये लायब्ररीमध्ये बोलता कामा नये. पुढे यू आर नॉट सपोज टू शेअर दिस पासवर्ड विथ एनीवन. यू आर नॉट सपोज टू शेअर दिस पासवर्ड विथ एनीवन. तू हा पासवर्ड इतरांसोबत किंवा कोणासोबतच शेअर करता कामा नये. कारण की हा पासवर्ड खूप कॉन्फिडेन्शियल आहे. पासवर्ड जर शेअर केला तर फ्रॉड होऊ शकतो किंवा तुझे पैसे जे ते कट होऊ शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तू हा जो पासवर्ड आहे तो कोणासोबतच शेअर करता कामा नये. शेअर करायचा नाहीच तू हा पासवर्ड असं सांगितलं जातंय. ओके. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. शी वॉज नॉट सपोज टू ड्राईव्ह अलोन ॲट नाईट. शी वॉज नॉट सपोज टू ड्राईव्ह अलोन ॲट नाईट.
याचा अर्थ आहे की तिने एकटीने रात्रीची गाडी चालवायची नव्हती. ठीक आहे, तिने एकटीने रात्री गाडी चालवायची नव्हती. फाईन. आता बघा इथं असं काय बोललं जाते माहितीये का? बिकॉज बघा एखादी मुलगी आहे आणि खूप रात्र झाली आहे, त्याच्यामुळे तिने एकटीने गाडी चालवली नाही पाहिजे, कारण की ते धोक्याचं असू शकतं त्या मुलीसाठी. ठीक आहे, ती गोष्ट त्या मुलीसाठी धोक्याची असू शकते. तर एखादी गोष्ट जर धोक्याची असेल आणि आपल्याला सांगायचंय की तशी गोष्ट नव्हती करायला पाहिजे, तशी गोष्ट व्हायला पाहिजे नव्हती किंवा तशी गोष्ट करायची नव्हती का? कारण की त्याच्यामधून धोका हा संभावित होता. तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण सपोज टू यूज करून बोलत असतो. फाईन. पुढे, वी वर नॉट सपोज टू लिव्ह बिफोर द मीटिंग एंडेड. वी वर नॉट सपोज टू लिव्ह बिफोर द मीटिंग एंडेड. आपल्याला मीटिंग संपण्यापूर्वी बाहेर पडायचं नव्हतं. ठीक आहे, किंवा आपल्याला मीटिंग संपण्यापूर्वी जायचं नव्हतं किंवा निघून जायचं नव्हतं. ठीक आहे, आता इथे एक नैतिक जबाबदारीबद्दल बोललं जातंय, रेस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोललं जातंय. काय तर कंपनीचा नियम आहे किंवा आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की मीटिंग जे ते एंड पर्यंत अटेंड केली पाहिजे. पण आपण जे ते मधूनच जे ते निघून गेलो, सो आपण ते करायचं नव्हतं, कारण की ते नियमात बसत नाही असं इथे सांगितलं जातंय. फाईन. तर आपण अजून एक सेंटेन्स बघूयात आणि देन मग आपण काय करूयात, स्ट्रक्चर बघूयात. ठीक आहे. यू आर नॉट सपोज टू लिव्ह द ऑफिस विदाउट इन्फॉर्मिंग युअर मॅनेजर. बघा काय सांगितलं जाते, यू आर नॉट सपोज टू लिव्ह द ऑफिस विदाउट इन्फॉर्मिंग युअर मॅनेजर. याचा अर्थ आहे की तू तुझ्या मॅनेजरला इन्फॉर्म केल्याशिवाय ऑफिस सोडायचं नाही. ठीक आहे, किंवा तू मॅनेजरला इन्फॉर्म केल्याशिवाय ऑफिस सोडता कामा नये, हा नियम सांगितला जातो त्या व्यक्तीला. ठीक आहे, ऑफिस सोडायचं आहे तर मॅनेजरला इन्फॉर्म करावंच लागणार आहे तुला. ठीक आहे, मग इथं काय सांगितलं जातंय, तर तू मॅनेजरला सांगितल्याशिवाय ऑफिस सोडता कामा नये. फाईन. आता आपण स्ट्रक्चर्स बघूया. तर या सेंटेन्सचं तर आपण स्ट्रक्चर थोड्या वेळापूर्वी पाहिलंच होतं सुरुवातीला. आपण आता पास्ट मधल्या सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर बघूया की पास्ट मधले सेंटेन्सेस बनवायचे कसे निगेटिव्ह मध्ये. तर यासाठी तुम्ही व्यक्ती यूज करणार आहात सुरुवातीला, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे तो व्यक्ती स्टार्टिंगला, आणि व्यक्तीवरती डिपेंड असणारे की वॉज यूज करायचे की वर. कारण की पास्ट मध्ये आपण वॉज आणि वर हे दोन्ही सुद्धा यूज करतो. एकतर वॉज किंवा वर हे तुम्हाला यूज करायचं आहे. सो हे व्यक्ती ठरवणार आहे वॉज यूज करायचा की वर यूज करायचा ते. तर बघा जसं पॉझिटिव्ह मध्ये नियम होता त्याच नियमाच्या अनुसार जर सपोज तुम्ही आय बद्दल, ही बद्दल, शी बद्दल किंवा सिंग्युलर पर्सन बद्दल बोलत असताल एकाच व्यक्तीबद्दल, तर वॉज यूज करा आणि त्याच्यापुढे नॉट यूज करा, म्हणजे तो होऊन जाईल वॉज नॉट. सपोज तुम्ही जर यू बद्दल, वी बद्दल, दे बद्दल या तिघांबद्दल जर बोलत असताल तुम्ही, तर तुम्हाला मग वर यूज करायचा आहे व त्याच्या पुढे नॉट यूज करायचा आहे, म्हणजे तो होऊन जाईल वर नॉट. फाईन. सो व्यक्तीच्या नंतर वॉज नॉट किंवा वर नॉट यूज करा. देन यूज करा सपोज टू. देन ऍक्शन यूज करा, ऍक्शनचा टाईप 1. शेवटी तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्या आहेत ऍक्शनच्या पुढे. फाईन. हे होतं पास्ट साठी बरं का. ठीक आहे, हे कायसाठी आहे, पास्ट साठी. पुढे जाऊयात आपण. You are not supposed to give your OTP to anyone. You are not supposed to give your OTP to anyone. याचा अर्थ आहे की तू कोणालाच तुझा OTP नाही द्यायचा. ठीक आहे, किंवा तू कोणालाही तुझा OTP देता कामा नये. ओके, का? कारण की जर तू OTP दिलास तर काहीतरी वाईट घडू शकतं, तुझ्यासोबत स्कॅम घडू शकतो किंवा फ्रॉड जो आहे तो होऊ शकतो. त्याच्यामुळे तुझी ती जबाबदारी आहे की तू जे ते OTP कोणालाच देता कामा नये. ठीक आहे, तुझ्याकडून ती गोष्ट अपेक्षित आहे की तू OTP जो आहे तो सिक्रेट ठेवशील. पुढे, वी वर नॉट सपोज टू स्पेंड सो मच मनी. वी वर नॉट सपोज टू स्पेंड सो मच मनी. आपल्याला जास्त पैसे खर्च करायचे नव्हते. ठीक आहे, आता बघा सपोज असं झालं की काहीतरी शॉपिंग करायची किंवा काहीतरी खरेदी करायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून एक बजेट जे ते डिसाईड केलं.
पण ज्यावेळेस ऍक्च्युअल शॉपिंगला गेले त्यावेळेस काय झालं, बजेटच्या पेक्षा जास्त खर्च झाला. जेवढा बजेट ठरवला होता त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला. मी इथं काय सांगितलं जाते की आपल्याला जास्त पैसे खर्च करायचे नव्हते पण खर्च झाले. ठीक आहे, कारण की ठरवलेली गोष्ट होती जी की पाळली गेली नाही. पुढे, आय एम नॉट सपोज टू डिस्कस माय सॅलरी विथ अदर एम्प्लॉईज. आय एम नॉट सपोज टू डिस्कस माय सॅलरी विथ अदर एम्प्लॉईज. त्याचा अर्थ आहे की मला इतर एम्प्लॉईज सोबत किंवा मला इतर एम्प्लॉईजकडे माझ्या सॅलरीबद्दल जे ते डिस्कशन करायचं नाहीये. ठीक आहे, आता सपोज असं झालं की कंपनीने एका व्यक्तीला सांगितलं की तुझी एवढी एवढी सॅलरी आहे, तुला जे ते आम्ही प्रमोशन देतोय आणि तुझी एवढी एवढी सॅलरी करतोय, पण एक अट आहे की या सॅलरीबाबत तुला कुठेच काहीच बोलायचं नाहीये आणि कोणालाच तुझ्या सॅलरीबद्दल तुला सांगायचं नाहीये. ठीक आहे, सो तुझी ही नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की तू हे कोणाला सांगणार सुद्धा नाही. तर तुम्ही हेच सांगताय काय, तर कंपनीने नियम ठरवलाय किंवा कंपनीने अशी अटच मांडली माझ्यासमोर की मला जे ते कोणासोबतच सॅलरीबद्दल डिस्कस करायचं नाहीये. त्याच्यामुळे काय म्हटलं जातंय, आय एम नॉट सपोज टू डिस्कस माय सॅलरी विथ अदर एम्प्लॉईज. मला इतर एम्प्लॉईज सोबत माझ्या सॅलरीबद्दल डिस्कस करायचं नाहीये. पुढे, ही इज नॉट सपोज टू ड्राईव्ह कंपनी कार विदाउट परमिशन. ही इज नॉट सपोज टू ड्राईव्ह कंपनी कार विदाउट परमिशन. त्याला कंपनीची कार कंपनीच्या परमिशन शिवाय चालवायची नाहीये. ठीक आहे, इथे सांगितलं जाते. असं होऊ शकतं की जो ड्रायव्हर आहे त्या कारचा त्याला वरतून जे ते सांगितलं आहे की आमच्या परमिशन शिवाय, ठीक आहे, आमच्या परमिशन शिवाय कार चालवायची नाही. आणि तुम्ही पण तेच म्हणताय की हा त्याच्याकडे आहे कंपनीची कार पण त्याला कंपनीच्या परमिशन शिवाय कार चालवायची नाहीये, म्हणजे त्याला तसं अलाउड नाहीये. फाईन. सो बघा इथे आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कव्हर केलेत. आपण आता पुढे जे येते क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. फाईन. तर आपण क्वेश्चन्स बघूयात आता. आपला फर्स्ट क्वेश्चन बघा, एम आय सपोज टू ब्रिंग माय आयडी कार्ड टू द इंटरव्ह्यू. एम आय सपोज टू ब्रिंग माय आयडी कार्ड टू द इंटरव्ह्यू. मी आयडी कार्ड आणायचं आहे का इंटरव्ह्यू मध्ये. ठीक आहे, काय विचारलं जातंय, मी इंटरव्ह्यू मध्ये आयडी कार्ड आणायचं आहे का. ठीक आहे, तर इथे बघा एक नियमावली विचारली जाते की ही गोष्ट म्हणजेच आयडी कार्ड आणणं हे बंधनकारकच आहे का. ठीक आहे, किंवा आयडी कार्ड आणणं हे अपेक्षित आहे का माझ्याकडून, असा क्वेश्चन विचारला जातोय. पुढे, आर वी सपोज टू वेट हिअर. आर वी सपोज टू वेट हिअर. आम्ही इथे वेट करायचा आहे का. ठीक आहे, आम्ही इथे वेट करायचा आहे का. म्हणजे बघा सपोज असं झालं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलात किंवा कुठल्या तरी कामानिमित्त गेलात आणि ऑलरेडी काहीतरी मीटिंग चालू आहे तिथे, मग तुम्ही इथल्या एका पर्सनला विचारताय की आम्ही इथे वेट करायचं आहे का, कारण की आम्हाला इथं थांबायला लावलंय. ठीक आहे, सो तुमच्याप्रमाणे किंवा तुमच्या ऑफिसच्या नियमाप्रमाणे जी लोक वेटिंगला असतात त्यांनी इथे वेट करायचा असतो का, असं थोडक्यात विचारलं जाते. पुढे, आर यू सपोज टू मीट द क्लायंट टुडे. आर यू सपोज टू मीट द क्लायंट टुडे. आता इथे क्वेश्चन काय विचारला जातोय, तर तुला आज क्लायंटला भेटायचं आहे का. तुला आज क्लायंटला भेटायचं आहे का. आता इथे क्वेश्चन विचारला जातोय की तुझं इथे ठरवलं आहे का की आजच क्लायंटला भेटायचं म्हणून. ठीक आहे, ठरवलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारला जातोय. तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन जर विचारायचे असतील किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन जर बनवायचे असतील तर एकतर तुम्ही एम, इज किंवा आर ने सुरुवात करणार आहात. इथे बघा लिहून ठेवलंय की एम इज आर कुठे यूज करायचं ते. हे प्रेझेंटचे क्वेश्चन्स आहेत किंवा येणाऱ्या काळामधले क्वेश्चन्स आहेत. सो एम, इज किंवा आर ने सुरुवात करा. देन ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती तुमचा एम, इज किंवा आरच्या नंतर येणार आहे. ठीक आहे, व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर सपोज टू यूज करा. सपोज टू यूज करून झाल्याच्या नंतर ज्या कामाबद्दल बोलायचंय ती ऍक्शन मेन्शन करा. ऍक्शनच्या नंतर मग तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल्स पुढे यूज करायचे आहेत. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आपला. Is she supposed to call me after the meeting? Is she supposed to call me after the meeting? तिने मला मीटिंग नंतर कॉल करायचा आहे का. तुम्ही विचारताय तुमच्या असिस्टंटला की असं ठरलं आहे का की तिने मला
मीटिंगच्या नंतर कॉल करायचा आहे. ओके, पुढे आर वी सपोज टू पे बिफोर ऑर्डरिंग. आर वी सपोज टू पे बिफोर ऑर्डरिंग. इथे क्वेश्चन आहे की आम्ही ऑर्डरच्या आधी पे करायचं आहे का. ठीक आहे, आम्ही ऑर्डरच्या आधी पे करायचं आहे का. तुम्ही विचारताय तिथल्या व्यक्तीला की तुमचा असा नियमच आहे का तुमच्या हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा की ऑर्डर देण्याच्या आधी पे करावं लागतं. ठीक आहे, तुम्ही विचारताय त्याला, तुम्ही इन्फॉर्मेशन घेताय. नेक्स्ट क्वेश्चन आपला, इज ही सपोज टू पिकअप द चिल्ड्रन टुडे. इज ही सपोज टू पिकअप द चिल्ड्रन टुडे. याचा अर्थ आहे की त्याला आज मुलांना पिकअप करायचं आहे का किंवा त्याने आज मुलांना पिकअप करायचं आहे का, असं ठरलंय का, हे तुम्ही विचारताय. आर एम्प्लॉईज सपोज टू वेअर फॉर्मल क्लोथ्स ऑन मंडे. आर एम्प्लॉईज सपोज टू वेअर फॉर्मल क्लोथ्स ऑन मंडे. एम्प्लॉईजनी मंडेला फॉर्मल क्लोथ्स घालायचे आहेत का. सपोज एखादी कंपनी आहे जिथे की कॅज्युअल आणि फॉर्मल असं डे वाईज तिथे ठरलेलं असतं की या दिवशी फॉर्मल घालायचं, या दिवशी कॅज्युअल घालायचं. मग इथे विचारलं जाते की मंडेला एम्प्लॉईजनी फॉर्मल क्लोथ्स घालायचे आहेत का, असं नियमाबद्दल विचारलं जातंय किंवा जे ठरलंय त्याच्याबद्दल विचारलं जातंय. पुढे एम आय सपोज टू साइन दिस डॉक्युमेंट. एम आय सपोज टू साइन दिस डॉक्युमेंट. इथे विचारलं जातंय की मी ही डॉक्युमेंट साइन करायची आहे का. ठीक आहे, तुम्ही विचारताय, इन्फॉर्मेशन घेताय की ही जी डॉक्युमेंट आहे ती डॉक्युमेंट मी साइन करायची आहे का. ठीक आहे, पुढे वॉज आय सपोज टू इन्फॉर्म यू अर्लियर. वॉज आय सपोज टू इन्फॉर्म यू अर्लियर. मी तुला आधीच इन्फॉर्म करायचं होतं का. ठीक आहे, मी तुला आधी इन्फॉर्म करायचं होतं का. आता इथे पास्टचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही काय म्हणता त्या व्यक्तीला की मी ज्या गोष्टीबद्दल तुला सांगितलं त्या गोष्टीबद्दल मी तुला आधी इन्फॉर्म करायचं होतं का, ही इन्फॉर्मेशन तुम्ही त्याला विचारत आहात. फाईन, पुढे वर वी सपोज टू ब्रिंग आवर ओन फूड. वर वी सपोज टू ब्रिंग आवर ओन फूड. आम्हाला आमचं स्वतः फूड आणायचं होतं का किंवा आम्ही स्वतः आमचं फूड आणायचं होतं का. तुम्ही सपोज एखाद्या प्रोग्रामला गेलात, काहीतरी कार्यक्रम वगैरे आहे, तिथं तुम्ही परफॉर्म करताय आणि तिथं जेवणाची व्यवस्था नाहीये. मग तुम्ही तिथल्या कोऑर्डिनेटरला विचारताय, काय विचारत आहात तुम्ही, तर आम्ही आमचं स्वतःचं फूड आणायचं होतं का. ठीक आहे, पुढे वॉज शी सपोज टू सेंड ईमेल येस्टरडे. वॉज शी सपोज टू सेंड ईमेल येस्टरडे. तिने काल ईमेल सेंड करायचा होता का. ठीक आहे, तिने काल ईमेल सेंड करायचा होता का. समजा असं झालं की एक एम्प्लॉय किंवा एक मुलगी तुमची फ्रेंड जिने ईमेल सेंड केला, ईमेल आज सेंड केला आणि ज्याला ईमेल सेंड केला तो व्यक्ती तुम्हाला असा म्हणतोय की अरे आज तिने ईमेल सेंड केलाय, मला किती लेट केला. मग तुम्ही प्रश्न विचारताय काय, तर तिने काल ईमेल सेंड करायचा होता का. मग कारण की मला तर काही माहिती नाही, तुमचं नाही तिचंच ठरलं होतं ईमेल कधी सेंड करायचा ते. मग तुम्ही काय विचारताय, तर तिने काल ईमेल सेंड करायचा होता का. ठीक आहे, आता हे पास्ट मधले क्वेश्चन्स आहेत. सो असे पास्ट मधले क्वेश्चन्स बनवण्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहात वॉजने किंवा वरने. ठीक आहे, इथल्या नियमाप्रमाणे बघा, फॉर पास्ट लिहिले इथे मी, वॉज कुठे यूज करायचा व वर कुठे यूज करायचा ते, पण आपण वॉज आणि वर हे सुरुवातीलाच यूज करणार आहोत. ठीक आहे, सो वॉज किंवा वर सुरुवातीला, देन व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याचा उल्लेख करा, देन सपोज टू, देन तुमची ऍक्शन, ज्या ऍक्शन बद्दल तुम्ही विचारत आहात ते ऍक्शन यूज करा व पुढे एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. ठीक आहे, फाईन. पुढचं वाक्य बघा आपण, वर दे सपोज टू अराइव्ह बिफोर अस. वर दे सपोज टू अराइव्ह बिफोर अस. त्यांनी आपल्या आधी यायचं होतं का. ठीक आहे, किंवा त्यांनी आपल्या आधी पोहोचायचं होतं का, असं ठरलं होतं का की त्यांनी आपल्या आधी पोहोचायचंय. ठीक आहे, असं तुम्ही क्वेश्चन करत आहात. पुढे वर वी सपोज टू बुक तिकीट्स इन ऍडव्हान्स. वर वी सपोज टू बुक तिकीट्स इन ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स मध्येच तिकीट्स बुक करायचे होते का. ठीक आहे, आता सपोज असं झालं की कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्हाला तिकीट्स बुक करायचे, तिकीट्स फुल झाले. ठीक आहे, मग तुम्ही विचारताय काय, तिकीट्स तर फुल झाले, मग आपण ऍडव्हान्स मध्येच बुक करायचे होते का तिकीट्स, असा तुम्ही प्रश्न करताय. ओके, पुढे
Were we supposed to wait outside? Were we supposed to wait outside? आपण बाहेर वेट करायचा होता का? समजा असं झालं की ऑलरेडी मीटिंग ऑन गोईंग आहे आणि तुम्ही मीटिंग रूम मध्ये जाऊन बसलात आणि जो व्यक्ती मीटिंग घेतोय तो तुमच्याकडे खूप वियर्ड बघतोय. वियर्ड म्हणजे काय? तर अशा नजरेने पाहतोय की त्याला ती गोष्ट आवडली नाही. मग तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस करताय. काय डिस्कस करताय? तर आपण बाहेर वेट करायचा होता का? ठीक आहे, पुढे. Was she supposed to prepare presentation? Was she supposed to prepare presentation? तुम्ही इथे विचारताय की तिने प्रेझेंटेशन तयार करायचं होतं का? प्रेझेंटेशन तयार करण्याची जबाबदारी ही तिच्यावर होती का, असं तुम्ही क्वेश्चन विचारताय. ठीक आहे, तिने प्रेझेंटेशन तयार करायचं होतं का? Was she supposed to prepare presentation? ओके, सो बघा आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि येस नो टाईप क्वेश्चन्स सुद्धा जे ते कव्हर केलेले आहेत. फाईन. सो आय होप तुम्हाला हा लेसन जो आहे तो समजला असेल. बघा अशाच प्रकारचे 26 लेसन्स जे ते आपण अपलोड केलेले आहेत आपल्या याच चॅनलवरती. बिकॉज हा जो संपूर्ण कोर्स आहे तो 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स आहे. आज आपला 27वा दिवस होता. अशाच प्रकारचे इतर 26 व्हिडिओज सुद्धा जे ते अपलोडेड आहे. खूप महत्वाचा टॉपिक होता हा सपोज टू, आणि तितकाच किचकट आणि समजायला अवघड सुद्धा टॉपिक असतो हा. आपण खूप इझी लँग्वेज मध्ये सपोज टू जो तो कव्हर केला आहे. अशाच प्रकारे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या खूप यूज केल्या जातात ऑफिस प्लेसेसमध्ये किंवा डेली लाईफमध्ये, अशा प्रकारचे सगळ्याच गोष्टी किंवा अशाच प्रकारचे सर्वच टॉपिक मी 26 दिवसांमध्ये जे ते कव्हर केलेले आहेत. मी लिंक जे ते कमेंटमध्ये इथं मेन्शन केली आहे. लिंक वरती क्लिक करा व इतर 26 डेजचे व्हिडिओ जे ते पाहून घ्या. आणि हा जो कोर्स आहे बघा तो आपण महाराष्ट्रामधील सर्व लोकांसाठी बनवलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा कोर्स, की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे आणि विदाऊट ग्रामर किंवा एकदम इझी किंवा सोप्या मेथडने इंग्लिश ज्यांना शिकायचं आहे, अशा सर्व लोकांपर्यंत हा कोर्स जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आवर्जून. आणि आपल्या चॅनलला अजून सुद्धा जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन आयकन, बेल आयकन जे आहे ते ऑन करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग डेजमध्ये आपले जे इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे व्हिडिओज येणार आहेत ते व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळून जातील. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इनवर्स इंग्लिश अकॅडमी.